रोज प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन अध्यापनामध्ये मी सर्वांचे स्वागत करतो. मी प्राध्यापक मोहिते केबी, महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी या ठिकाणी कार्यरत आहे. इयत्ता 12वी कॉमर्स फॅकल्टीसाठी चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामध्ये संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख या प्रकरणामध्ये भांडवल संरचना व घटक या उपघटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. एखादा व्यवसाय सुरू करताना व्यावसायिकाला उद्योजकाला मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता भासत असते. तत्पूर्वी व्यावसायिक कल्पना करतो, शोध घेतो. कोणत्या गोष्टीची कल्पना करतो, कोणत्या गोष्टीचा शोध घेतो. उदाहरण द्यायचं म्हटलं, जागा खरेदी करायची का भाड्याने घ्यायची, कोणत्या वस्तूची निर्मिती करायची, कोणत्या स्वरूपात करायची, मशिनरी कोणत्या प्रकारचे खरेदी करायचे, फर्निचर कोणत्या प्रकारचे खरेदी करायचे, कर्मचाऱ्यांचे पगार कोणत्या पद्धतीने द्यायचे, कच्च्या मालापासून पक्क्या मालात रूपांतर करण्याची जी काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया, वस्तूची विक्री करताना करावी लागणारी जाहिरात, बाजारपेठेची निवड, संशोधन प्रक्रिया यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता भासत असते. संयुक्त भांडवली संस्था, कंपनी यांना देखील भांडवलाची आवश्यकता भासत असते. आर्थिक मसुदा तयार करणे, व्यवसायाची स्थिती व भविष्यातील परिस्थिती जाणून घेणे, राखीव निधी बाजूला काढून ठेवणे यासाठी भांडवलाची आवश्यकता भासत असते. भांडवलाची गरज भागवण्यासाठी बँकेतून अथवा वित्त संस्थेकडून कर्ज घेतले जाते. व्याजाचे प्रमाण जर कमी असेल तर जास्त प्रमाणात कर्ज घेतले जाते. व्याजाचे प्रमाण जास्त असेल तर कमी प्रमाणात कर्ज घेतले जाते. म्हणजे व्याजाचे प्रमाण कसे आहे त्यानुसार कर्जाचे प्रमाण ठरले जाते. व्यावसायिक किंवा उद्योजक व्यवसाय चालवण्यासाठी किती भांडवल आवश्यक आहे, कोणत्या स्वरूपात भांडवल आवश्यक आहे याचा निर्णय व्यावसायिक काळजीपूर्वक घेत असतो. त्यानंतर जर आपल्याला घटक पाहायचं म्हटलं तर भांडवल उभारण्याचे स्रोत याचा अर्थ मार्ग. भांडवल उभारण्याच्या स्रोत हे दोन पद्धतीचे आहेत. एक म्हणजेच मालकीचे भांडवल, दुसरं म्हणजेच कर्ज भांडवल. मालकीच्या भांडवलात भाग व प्रतिधारण याचा समावेश होत असतो. भागाचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे समहक्क भाग, दुसरा अग्रहक्क भाग. कर्ज भांडवलामध्ये कर्ज रोखे, ठेवी, बंधपत्रे, जागतिक ठेव पावती, अमेरिकन ठेव पावती, बँकेचे कर्ज, वित्तीय संस्थेचे कर्ज, व्यापारी कर्ज याचा प्रामुख्याने समावेश होत असतो. वरील स्रोताचे अंतर्गत व बहिर्गत असे वर्गीकरण केले जाते. आता अंतर्गत स्रोत म्हणजे काय, बाह्य स्रोत म्हणजे काय? अंतर्गत स्रोत म्हणजे संस्थेने संस्था अंतर्गत मार्गाने जमा केलेला निधी म्हणजे अंतर्गत स्रोत. बाह्य स्रोत म्हणजे काय, संस्थेने बाहेरच्या मार्गाने जमा केलेला निधी म्हणजे बाह्य स्रोत सांगता येईल. त्यानंतर आपण घटक पाहणार आहोत भांडवल संरचना. आता भांडवल संरचना म्हणजे काय, समहक्क भाग, अग्रहक्क भाग, राखीव व अतिरिक्त निधी, कर्ज रोखे व इतर कर्ज या सर्व स्रोतांचा प्रमाणबद्ध केलेली रचना म्हणजेच भांडवल संरचना. समहक्क भागाला सर्वसाधारण भाग असे देखील म्हटलं जातं. समहक्क भागाला धोक्याचे भांडवल असे देखील म्हटलं जातं. समहक्क भागांचा लाभांश दर हा अस्थिर असतो. भांडवल परतफेड करतेवेळी कंपनीचं ज्यावेळी विसर्जन होतं त्यावेळी प्रथम अग्रक्रम दिला जात नाही, तर प्रथमतः अग्रक्रम अग्रहक्क भागांना दिलं जातं. अग्रहक्क भागाचा लाभांश दर हा स्थिर असतो. अग्रहक्क भागांना सुरक्षित भांडवल असे म्हटले जाते. राखीव व अतिरिक्त निधी म्हणजे काय, कंपनीला ज्यावेळी नफा मिळतो त्यावेळी नफ्याचा काही भाग बाजूला काढून ठेवला जातो आणि तो निधी भविष्यकालीन संदर्भासाठी वापरला जातो. त्याला आपण म्हणतो राखीव व अतिरिक्त निधी. कर्ज रोखे याचा अर्थ कंपनीने घेतलेल्या कर्जाचा पुरावा म्हणजेच कर्ज रोखे होय. या सर्व जे काय स्रोत येते त्या स्रोताचा प्रमाणबद्ध केलेली एक प्रकारची रचना म्हणजेच भांडवल संरचना होय. भांडवल संरचना
चा अर्थ पाहत असताना आपल्याला त्याची व्याख्या पाहायची भांडवल संरचना म्हणजे इच्छित प्रमाणानुसार विविध स्रोताचे निधी एकत्रित करणे होय. विविध स्रोत आत्ताच आपण पाहिलं, समाक भाग, अग्रक भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे, राखीव वा त्रित निधी याचा स्रोतामध्ये समावेश होत असतो. दुसरी व्याख्या पाहायचं म्हटलं, एकूण भांडवलामध्ये वेगवेगळ्या प्रतिभूतीचे गुणोत्तर प्रमाण ठरवणे म्हणजेच भांडवल संरचना म्हणता येईल. भांडवल संरचना व्याख्या वा अर्थ पाहत असताना काही तज्ज्ञांनी व्याख्या मांडल्या आहेत. R.H. वेसल या तज्ज्ञांनी उद्योग व्यवसायात गुंतवलेले दीर्घ मुदतीचे व वैविध्यपूर्ण निधी म्हणजेच भांडवल संरचना होय. दीर्घ मुदत म्हणजे 10, 20 वर्ष, 30 वर्ष या मुदतीसाठी गुंतवलेला निधी व वैविध्यपूर्ण म्हणजे विविध प्रकारचा निधी म्हणजेच आपल्याला भांडवल संरचना सांगता येईल. दुसरा तज्ज्ञ जॉन H. हॅम्प्टन यांनी कर्ज व समहक्क भाग या दोन प्रतिभूतीमधील जो काय संबंध आहे तो संबंध ज्यानुसार कंपनीला मालमत्ता खरेदी करण्यासाठी या निधीचा उपयोग होत असतो. कोणत्याही प्रकारची मालमत्ता जर खरेदी करायची असेल तर समहक्क भागाची विक्री करून भांडवल जमा केलं जातं, अग्रहक्क भागाची विक्री करून भांडवल जमा केले जाते आणि हे जे काही भांडवल आहे ती मालमत्ता खरेदी करण्यासाठी त्या निधीचा उपयोग होत असतो. भांडवल संरचना अर्थ व व्याख्या पाहत असताना भांडवल संरचनेचे घटक आता आपल्याला पाहायचे ते. भांडवल संरचना घटकामध्ये समहक्क भाग भांडवल, अग्रहक्क भाग भांडवल, प्रतिधारण संचयी नफा, कर्जाव भांडवल याचा प्रामुख्याने समावेश केला जातो. कर्जाव भांडवलात कर्ज रोखे व मुदतीचे कर्ज याचा समावेश होतो. भांडवल संरचनेच्या घटकामध्ये समहक्क भाग भांडवल म्हणजे काय? कंपनीच्या भांडवलाचा हा एक प्राथमिक स्रोत आहे. समहक्क भागाची विक्री करून जे भांडवल जमा होते त्याला आपण म्हणतो समहक्क भाग भांडवल. एक प्रकारचं समहक्क भाग ज्यावेळी खरेदी केले जाते त्यावेळी एक प्रकारचे मालकी हक्क प्राप्त होत असतो. समहक्क भागावर लाभांश हा अस्थिर दराने दिला जातो. भागधारकांना त्यामुळे एक प्रकारची जोखीम पत्करावी लागते. कंपनीला ज्यावेळी नफा जर झाला त्यावेळेस लाभांश दिला जातो, जर कंपनीला तोटा झाला तर लाभांश दिला जात नाही. भांडवल संरचनेचा दुसरा घटक आपल्याला सांगता येईल अग्रहक्क भाग भांडवल. कंपनीच्या विसर्जनाच्या वेळी भांडवल परतफेडीसाठी अग्रहक्क भागांना प्रथमतः अग्रक्रम दिला जातो. अग्रहक्क भागावर लाभांश हा स्थिर दराने दिला जातो. अग्रहक्क भागधारकांना मतदानाचा हक्क नसतो. भांडवल संरचनेचा तिसरा घटक आपल्याला स्पष्ट करता येईल प्रतिधारण संचय नफा. निधी उभारण्याचा हा एक अंतर्गत स्रोत आहे. प्रतिधारण नफ्याला नफ्याची पुनर्गुंतवणूक असे देखील म्हटलं जातं. नफ्यातील काही हिस्सा परत व्यवसायामध्ये गुंतवणे म्हणजेच नफ्याची पुनर्गुंतवणूक होय. नफ्याच्या पुनर्गुंतवणुकीला नफ्याचे भांडवलीकरण असं देखील म्हटलं जातं. आता नफ्याचे भांडवलीकरण म्हणजे काय? वाटप न केलेल्या नफ्याच्या व्यवसायासाठी त्याचा वापर करणे म्हणजेच नफ्याचे भांडवलीकरण होय. भांडवल संरचनेचा चौथा घटक स्पष्ट करता येईल कर्जाव भांडवल. कर्ज रोख्याची विक्री करून जे भांडवल जमा होते त्याला आपण म्हणतो कर्जाव भांडवल. कर्जाव भांडवलात दोन गोष्टींचा समावेश केला जातो, एक म्हणजेच कर्ज रोखे, दुसरं म्हणजे मुदतीचे कर्ज. कंपनीने घेतलेल्या कर्जाचा पुरावा आहे. कर्ज रोखेधारकांना निश्चित दराने व्याज दिले जाते. कर्ज रोखेधारक म्हणजे कोणते? बँका, वित्तीय संस्था यांच्याकडून कंपनी कर्ज घेत असते आणि त्यांना निश्चित दराने व्याज दिले जाते. कर्जाव भांडवलामध्ये दुसऱ्या गोष्टीचा समावेश म्हणजेच मुदतीचे कर्ज. बँका किंवा वित्तीय संस्थांनी दिलेली जी कर्ज असतात त्याला आपण मुदतीचे कर्ज असे म्हणतो. कर्ज रोखेधारकांना निश्चित दराने व्याज दिले जाते. आज या प्रकरणामध्ये भांडवलाची आवश्यकता कशासाठी भासते? भांडवल संरचना म्हणजे काय? भांडवल संरचना व्याख्या व अर्थ
याचा आपण अभ्यास केला आहे. भांडवल संरचनेत मालकीचा निधी व कर्जाऊ निधी याचा प्रामुख्याने समावेश होतो. भांडवल संरचना म्हणजे काय? विविध स्रोताचा प्रमाणबद्ध केलेली एकत्रित रचना म्हणजेच भांडवल संरचना होय. भांडवल संरचनेत वेगवेगळ्या प्रतिभूतीचे गुणोत्तर प्रमाण ठरवता येते व कर्ज व समहक्क भाग या दोन प्रतिभूतींमधील जो काय संबंध आहे तो संबंध दर्शवला जातो. विद्यार्थी मित्रांनो, भांडवल संरचनेमध्ये समहक्क भाग भांडवल, अग्रहक्क भाग भांडवल, प्रतिधारण संचय नफा, कर्जाऊ भांडवल या घटकाचा समावेश केला जातो. भांडवल संरचना म्हणजे काय व त्याचे घटक स्पष्ट करा हा एक स्वाध्याय लिहून आणायचा आहे. धन्यवाद.